टोल नाके पर लूट मची है, लूट सके तो लूट, अंतकाल पछताएगा जब प्राण जाएगा छूट। जलद गति प्राप्त करने और गंतव्य तक पहुंचने फास्ट ट्रैक सड़कों का इस्तेमाल दिनों दिन बढ़ता जा रहा है और साथ ही बढ़ती जा रही है दुर्घटनाएं। साथ ही टोल नाकों पर साइबर गुन्हों की भी भरमार हुई है। शहर के ख्यातनाम भुक्तभोगी कायदे तज्ञ प्रदीप महल्ले ने अपने साथ हुई साइबर धोखाधड़ी की जानकारी देते आम जनता को आगाज किया है कि वे इस प्रकार की धोखाधड़ी से बचे। समाचार संकलन अशोक भाई जोशी। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रदीप महल्ले। अमरावती शहरामधून आपल्याला विविध दिशांनी जावं लागतं, पण नागपूर रस्त्याने जाताना मला जे अनुभव आले की टोल नाक्यावर सायबर क्राईम्स ऑपरेटिंग होऊन राहिलेले आहेत। आता तुम्हाला सगळ्यांना आपल्याला फास्टॅग लावणं कंपल्सरी केलेलं आहे आणि फास्टॅगमधून पैसे काढण्याचं मेकॅनिझम हे टोल नाक्यांजवळ आहे। तिथे काही हॅकर्सच्या मार्फत किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत किंवा मालकाच्या संमतीने किंवा राजाश्रयाने कसं झालं हे मी नाही सांगू शकत, परंतु जर तुमच्याकडून 115 रुपये जाण्याचे आणि 65 रुपये येण्याचे एवढे कापायचे असतील तर 300, 285 असे कोणतेही एका ट्रिपचे कापतात, दुसऱ्या ट्रिपचे कापतात। वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्याकडून पैशाचं एक्सप्लॉयटेशन होतं आणि तुम्हाला हे माहिती पडत नाही, आपण त्यावर लक्ष ठेवत नाही आणि हे हॅकर्स लोक अशा कैक वाहनांच्या फास्टॅगमधून कैक रुपये ओढून घेत असावेत। या भीतीपोहे मी समाज जागृतीच्या दृष्टीनं मी आपल्याला जागृत करत आहे की प्रत्येक वेळी फास्टॅगमधून टोल नाक्यातून पास झाला की जो मेसेज येतो त्यावर लक्ष करा आणि स्वतःला सावध करा। या होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालू आपण सर्व मिळून। आदरणीय वकील साहब, टोल टैक्स का कहा जाता है एक नियम है कि दिन में एक बार अगर आपको टैक्स लग गया तो बाद में नहीं लगना है, दिन भर में नहीं। जाते समय ज़्यादा लगता, आते समय आधा। ऐसा रिटर्न ट्रिप के उनके कंप्यूटर को सिस्टम में दिया हुआ है, लेकिन मुझसे जो हुआ वो कारंजा में जो टोल नाका है वहाँ एक ही ट्रिप के 365 लिए गए, जबकि सिर्फ 65 लेने चाहिए थे। और अमरावती से पार होते हुए नांदगांव का जो टोल नाका है वहाँ से जाते समय 115 ले लिए, मुझे हरकत नहीं क्योंकि वो रेट है, लेकिन आते समय सिर्फ 65 लेना चाहिए था, जिससे कि 180 रुपये की मेरी ट्रिप बनती। तो आते समय 285 काट लिए, जो कि रेट ही नहीं है। तो ये अपने मन से मनमानी काटे जा रहे हैं। ये जो सिस्टम है ये बड़ी खतरनाक है कि 31 डिसेंबर रोजी 31 डिसेंबर 22 त्या दिवशी मी इथून नागपूरला जात असताना नांदगाव पेठचा नाका क्रॉस केला। मी त्याचे मेसेजेस दिले, टायमिंग दाखवतो। हे जे मेसेजेस आहे ना तुमच्याकडे पान, त्यातलं पहिलं पान आपण उघडा। 31 डिसेंबरचा मेसेज आहे पहिला, तो 12:25 मी नांदगाव पेठ नाका क्रॉस केला तेव्हा माझे 115 रुपये काटले गेले, जे की बरोबर आहे। म्हणजे 150 तिथला चार्ज आहे। पुढे मी नागपूरला जात असताना 1:11 नांदगाव पेठ नाका क्रॉस केला, ज्याचा रेट सिंगल ट्रिपचा 65 रुपये आहे। माझ्या फास्टॅगमधून डायरेक्ट 365 रुपये कापले गेले। दुसरा कुठला होता? नांदगाव पेठ ते लिहिलं, कारंजा लिहिलेलंच आहे, कारंजा लिहिलेलंच आहे, खालून दुसरी लाईन बघा। हां, म्हणजे तिथे जिथे 65 रुपये काटायला पाहिजे होते माझ्या फास्टॅगमधून, तिथून 365 कापले। तरी देखील मी त्या दिवशी असा विचार केला, माणुसकीने म्हणा किंवा होत असतं बाबा, माणूस आहे, चूक होते। कधी कॉम्प्युटर ऑपरेट करताना 6 आणि 5 ऑपरेट करताना करंगई 3ला लागली, म्हणून 305 असा मी चांगला उद्देश, म्हणजे त्याला मी पॉझिटिव्हली घेतला आणि त्या घटनेची काही तक्रार केली नाही, काही नाही। झालं असेल, जाऊ द्या, 300 रुपये हरकत नाही म्हणून 31 डिसेंबरपासून मी सायलेंट राहिलो। आता दुसरं पेज बघा, दुसऱ्या पेजचा खालचा शेवटचा मेसेज आहे 30 जानेवारीला। 30 जानेवारीला मी वरुडला गेलो
काही कामाने. जाताना माझे 115 रुपये कापले गेले. 10 वाजून 1 मिनिटाचा माझा प्रवास आहे, सकाळी 10 वाजून 1 मिनिटाचा. आता नेक्स्ट पेज बघा. 30 जानेवारीला 2 वाजून 14 मिनिटांनी मी परत आलो नांदगाव पेठमधून, तर माझे 285 कापले गेले, जेव्हा की 65च कापायला पाहिजे होते. जाण्या येण्याच्या ट्रिपचे 180 रुपये आहे, 220 रुपये जास्त कापले गेले. आता आपण असा विचार करू क्षणभर की एक ट्रान्सपोर्टर कलकत्त्याला राहतो, गुजरातला अहमदाबादेत राहतो, मुंबईला राहतो, चेन्नईला राहतो आणि त्याचे ट्रक भारतभर फिरून राहिले. तो ट्रकच्या ड्रायव्हरकडे तर कधी काही फास्टॅगचे पैसे देणार नाही. तो फास्टॅग चार्ज करेल स्वतः जाऊन आणि त्याचा फास्टॅगचं जे चिठ्ठी आहे ती चार्ज होऊन जाईल. पण याचा ट्रक भारतात जिथे जिथे फिरेल तर त्या मालकाला चेन्नईला बसून हे कधी माहीत नाही होणार की कोणत्या नाक्याचे पैसे किती आहेत. तो हेच बिचारा मानेल की ज्या अर्थी 365 कापले त्या अर्थी 365 असतील. परंतु जिथे 65 रुपये कापायला पाहिजे तिथे जर नाकेवाले 365 सायबर क्राईम करून कापत असतील तर तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की यावर आपण समाजाला जागृत केलं पाहिजे की यांच्याकडे आता सायबर मेकॅनिझम चालू झालेलं आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आजकाल अकाउंट्स हॅक होतात. एक लिंक ओपन करा, लिंक ओपन केली की तुमच्या माध्यमातूनच बातमी येतात. लिंक ओपन केली की त्याच्या खात्यातले 40,000 रुपये काय. म्हणजे सायबर क्राईम हा असा विषय आहे की यूज ऑफ कॉम्प्युटर मेकॅनिझम अँड यू एंटर सिक्रेसी ऑर अकाउंट्स ऑफ दी अकाउंट होल्डर, हे जे मेकॅनिझम आहे त्यातून घडणारे जे गुन्हे आहेत त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. तर जसं नाक्यांवर सिस्टीम आहे, कॉम्प्युटराईज डिजिटल सिस्टीम आहे, त्याला फीड केलेलं असतं ओरिजिनली की एका ट्रिपचे फक्त 115 रुपये काप. 115 रुपये काटले काही हरकत नाही. पण जर तिथे 285 कापल्या जात असतील किंवा 60 रुपयाच्या ऐवजी 285, 65च्या ऐवजी 365, तर तुम्ही विचार करा एका दिवसाचे नाकेवाले किती सायबर क्राईम करून किती पैसे काढत असतात.